ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। मुंबईत कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे। आज देखील पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे। या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं सध्या जे वातावरण आहे ते मुंबईमध्ये तयार झालेलं आहे। ढगाळ वातावरण झालेलं आहे, ढग दाटून आलेले आहेत आणि आज सुद्धा कालच्या प्रमाणेच पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। बंगालच्या उपसागरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार यंदा नवरात्र, दसरा, दिवाळीपर्यंत पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना आज हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलेला आहे। यामध्ये काही भागांना येलो अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। स्कायलाईन जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मुंबईचा दादर परिसर असू द्या, कुर्ला परिसर असू द्या, चेंबूर परिसर असू द्या, या ठिकाणी काळे ढग दाटून आलेले आहेत आणि पाऊस त्या ठिकाणी सुरू झाल्याची सुद्धा माहिती मिळते। तर मुंबईच्या दक्षिण मुंबईमधील वरळी, प्रभादेवी या ठिकाणी सुद्धा पाऊस पडत असल्याची माहिती मिळते। ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा मुंबईमध्ये घडत असतात। जेव्हा जेव्हा मोठा पाऊस पडतो तेव्हा मुंबईमध्ये सखल भागामध्ये पाणी साचतं आणि नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं, ट्रॅफिक जामच्या समस्यांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे आता जर पाऊस पडला तर मुंबईकरांची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे याबाबतही हवामान विभागानं बरेचसे संकेत दिलेले आहेत। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा पडू नका असं सुद्धा आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।